राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा इसवी सन 2024-25 माझा विषय आहे बोलकी अंगत पंगत। मी सुप्रिया विजयराव श्रीमाळी, प्राथमिक पदवीधर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरखेल, तालुका जिल्हा परभणी। प्रत्येक मूल सक्षम बनले पाहिजे, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, मुलं आत्मविश्वासाने व्यक्त झाली पाहिजेत, प्रश्न विचारणारे विद्यार्थी असावेत, सहकार्याने अभ्यास झाला पाहिजे, यासाठी बोलकी अंगत पंगत या उपक्रमाचा मला खूप फायदा झाला। उपक्रम पूर्वस्थितीचे निरीक्षण, 5वीतून 6वीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी, अध्ययन अध्यापन करत असताना मोजक्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, मुले मुली यांचं संकोच असलेलं नातं, त्यामुळे सुसंवादाची कमतरता, मध्यंतरात जेवणासाठी जाणारे 5-6 विद्यार्थी, त्यांचं अर्धा तास उशिरा येणं, यावर मात करत सुसंवादी विद्यार्थी, पूर्ण दिवस उपस्थिती असलेला वर्ग, असं असेल तरच अध्ययन अध्यापन पूर्ण होईल। उपक्रमाची उद्दिष्टे, वर्गामध्ये मुलं मुली हे वेगळेपण जाऊन विद्यार्थी हे नातं वृद्धिंगत होईल, बुजरे विद्यार्थी बोलके होतात, विद्यार्थ्यातील सुप्त गुण सुलभकाच्या लक्षात येतात, चर्चेत सहभाग वाढतो, मुलं मुली एकमेकांचा संवाद वाढून विचारांची देवाणघेवाण होते, सुलभकाला मुला मुलींचे वैचारिक दृष्टिकोन लक्षात येतात। असे का, या प्रश्नाच्या उत्तरातून उत्तर सांगणाऱ्याचा दृष्टिकोन, त्याची पातळी सुलभकाच्या लक्षात येते, मित्रमैत्रिणीचं नातं वृद्धिंगत होतं, वर्गकार्यात सहकार्य वाढतं, प्रत्येकजण समान पातळीवर येतात, प्रत्येकाचं वेगळं वैशिष्ट्य असतं, प्रत्येकात वेगळे गुण असतात हे लक्षात येतं, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यात मी सांगू शकतो हा आत्मविश्वास वाढतो। या सर्वांमधून विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वाची सांगड घालून सुलभकाला अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यास मदत होते, 6C साध्य होतात। सदर उद्दिष्टांना विचारात घेऊन पूर्वतयारी केली, मध्यंतरात घरी जेवायला जाणाऱ्या सर्वांच्या पालकांशी संवाद साधला, जेवणाच्या निमित्ताने ही मुलं घरी जात, घरी गेल्यानंतर जेवण करून मोबाईल पाहणं, त्यामुळे शाळेला यायला अर्धा तास उशीर होत होता, पालकांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली, अंगत पंगतीचे नियम ठरवून दिले, बोलकी अंगत पंगतची श्लोकाने सुरुवात व्हायची, मग हजेरीप्रमाणे रोज एकाच्या डब्यातील भाजी ओळखायची, त्यासाठी इतरांनी त्याला प्रश्न विचारायचे, फळभाजी आहे, पालेभाजी, कंद आहे की कडधान्य, असे प्रश्न विचारत डब्यातील भाजी ओळखल्या जायची। रोज एका मुलाने शब्द द्यायचा, तोच शब्द घेऊन त्याने वाक्य सांगायला सुरुवात करायची, तीच कृती अंगत पंगत संपेपर्यंत करायची, वाक्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायची, ज्याला वाक्य सुचणार नाही त्याला थोडा वेळ द्यायचा। जुलैपासून सुरू झालेली आमची अंगत पंगत चांगलीच रुजली, यामुळे मुले हसत खेळत शिकत होती, दर्शना, प्रीती, श्रीधर, निलेश, अमित सारखी बुजरी मुले बोलू लागली, मुले मुली एकमेकांशी संवाद साधू लागली, विचारांची देवाणघेवाण होऊ लागली, मुलांना प्रश्न विचारायची सवय लागली, वर्गकार्यात विद्यार्थ्यांचे एकमेकांशी सहकार्य वाढले, मलाही सांगता येतं, यामुळे आत्मविश्वास वृद्धिंगत होऊ लागला। प्रश्नांच्या उत्तरातून मलाही विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी, मुलांचे अनुभव विश्व लक्षात आले, ज्ञानरचनावादाची जोड देऊन अध्ययन प्रक्रिया कशी करायची ते ठरवता आले, वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, 6C मधील चिकित्सक विचार, सहयोग, संवाद, आत्मविश्वास या गोष्टी सहज रुजवता आल्या, विद्यार्थी शिक्षक यांचं स्नेहपूर्ण नातं जोडलं जातं, मुलं दडपण विरहित वातावरणात आनंदाने शिकतात।